लिव्होसेनचा स्प्रे नेमका कधी आणि कोणत्या स्टेजला घ्यावा? नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांना हे लक्षात येत नाही की आपण लिव्होसेनचा स्प्रे नेमकं कोणत्या स्टेजला घ्यायला पाहिजे. आता या प्लॉटचा विचार केला तर या प्लॉटमध्ये 2 स्टेज झाल्या त्या. आता हे असं का झाले, ज्यावेळी आपण एरोने करतोय त्यावेळी 70% सपकेन पडत असते आणि 30% राहत असते. ज्यावेळी आपण 70% सपकेन करतोय त्यानंतर 2 दिवसांनी राहिलेलं 30% येत असते, पण या प्लॉटात 30% राहिलेलं परत सपकेन केलं नाही. राहिलेल्या काड्यांचं 2 दिवसांना सपकेन न केल्यामुळे त्या काड्या किती पळाल्या त्या, आणि हे तुम्ही बघू शकताय सपकेन केलेलं बरोबर 2 पानावर आलं. मग ज्यावेळी तुम्ही सपकेन करताय आणि तुमची बगल फूट 2 पानावर येते त्यावेळी तुमची योग्य स्टेज असते लिव्होसेन मारायची. त्यावेळी तुम्ही पहिला लिव्होसेनचा स्प्रे घेऊ शकताय. जे तुम्ही लिव्होसेन बरोबर कोणतेही बुरशीनाशक, कीटकनाशक घेऊ शकताय. आणि जर तुम्ही सपकेन न करता डायरेक्ट काय टाकणार असेल तर 3 ते 4 पानावर आल्यानंतर तुम्ही पहिला लिव्होसेनचा स्प्रे घेऊ शकताय. पण जे शेतकरी सपकेन करणार ते त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा विरळणी करून घ्यायचं आहे आणि 70% सपकेन मारून घ्यायचं आहे. आणि जे राहिलेले 30% असते ते 2 दिवसात तुम्हाला सपकेन करायचं आहे. ज्यावेळी तुमचं 100% सपकेन पडतंय आणि काडीची बगल फूट 2 पानावर येत्या त्यावेळी तुम्ही पहिला लिव्होसेनचा स्प्रे घेऊ शकताय. याचा फायदा असा होतोय की लिव्होसेन त्याचं काम वाढ नियंत्रक म्हणून करू शकते आणि आपल्याला ज्या पद्धतीने पेरं पाहिजेत त्या पद्धतीने पेरं पडू शकते ती, म्हणजे काडी जास्त लांबलेली दिसत नाही. या व्यतिरिक्त काडीची वाढ जास्त दिसत असेल किंवा पेरात जास्त अंतर पडत असेल तर तुम्ही कोणत्याही स्टेजला लिव्होसेनचा स्प्रे घेऊ शकताय. अशा पद्धतीने तुम्ही लिव्होसेनच्या स्प्रेचं नियोजन करू शकताय. धन्यवाद.